मित्रांनो फायनली पोहोचलेलं आहे महाजन आर्ट्सला आणि हे बघा इथे काम सुरू आहे. काय म्हणता काका, ओळखलं का? गाईस चला मी आता त्या ठिकाणी आलेलं आहे जिथे मूर्त्यांना कलर वगैरे देऊन झालेलं आहे आणि सगळं फिनिशिंग वगैरे झालेली. गाईस ही मूर्ती बघा किती छान आहे, एकदम मस्त. ही पण हिची धोती खूप मस्त चमकते, सिल्वर कलरची जी धोती ना तो खूप छान चमकते. एका मूर्तीला कलर करायचा म्हटलं तर किती वेळ लागतो? 2 घंट्यातून जातो पूर्ण. हा मॅट आहे, हा बरोबर. ते फरक समजतंय ना, चमकतंय, तिन्ही चमकते. यांची काय किंमत आहे? आणि हे 3 सारख्याच आहे ना? ही 5 फुटामध्ये आहे. हा, याची 15,000 रुपये प्राइस. या तिघांची का? हा यार ही पण ठेवू शकतो घरात, पण मग ही जास्तच मोठी होऊन जाईल 3 फुटाची. राम राम मित्रांनो, कसे तुम्ही सर्व? होप सो तुम्ही सर्व छान असतील. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर काहीच तुम्हाला माहिती आहे गणपती बाप्पा येत आहे 27 तारखेला. बस 9 दिवस बाकी. आता त्यासाठी आज आहे 18 ऑगस्ट आणि तुम्हाला माहिती आहे दरवर्षी मी जातो महाजन आर्ट्स, चंदूलाल आणि तिकडे मोठ्या मोठ्या गणपती बाप्पांच्या मूर्त्या वगैरे बघतो. मी तुम्हाला पण दाखवतो. बट मी यावर्षी थोडा लेट जातो बिकॉज मला असं वाटलं की दरवर्षी ना मी जातो पण तेव्हा कलर दिलेला नसतो, म्हणून म्हटलं यावेळेस की थोडं लेट जाऊ आणि कसं कलर वगैरे पण दिलेला असेल ना मग छान छान तुम्हालाही दाखवता येईल. तर मी आता चाललेलं आहे महाजन आर्ट्सला आणि तिथे जाऊन मला घरासाठी सुद्धा मूर्ती बघायची आहे गणपती बाप्पांची आणि थोडी मोठीच घ्यायची यावेळेस. तर त्यांच्याचकडनं आम्ही दरवर्षी घेतो. एवढं आहे की ना पाऊस नको पडायला. आणि बाई कोणते किडे उडताय? ड्रॅगन फ्लाय उडताय, किती सारे उडताय. हे काय आज यांचे पण मिरवणूक आहे का? यांचा पण कोणता सण आहे का काय माहिती त्यासाठी उडताय हे. तुम्हाला आठवण असेल गाईस तर ना स्कूल टाईममध्ये ना आमच्या स्कूलच्या बाहेरच्या भिंतीवर हे ड्रॅगन फ्लाय खूप बसलेले असायचे. तर यांना मुलं काय करायचे, यांना पकडून घ्यायची आणि यांना दोरी बांधायची आणि उडवायचे आणि लाईक कोणी कोणी त्याचे पंखच पकडून घ्यायचे आणि त्याला फक्त बघायचे आणि नंतर सोडून द्यायचे. तुम्ही पण केलंय का? मला तसं कमेंटमध्ये नक्की सांगा. आता काय माहीत करता का नाही करत मुलं, बट आमच्या टायमाला खूप केलेलं आहे हे बघा हे जे किडे उडताय ना, किडे ड्रॅगन फ्लाय. मित्रांनो फायनली पोहोचलेलं आहे महाजन आर्ट्सला आणि हे बघा इथे काम सुरू आहे. काय म्हणता काका, ओळखलं का? आर्यन बरोबर. आलोय मी आता व्हिडिओ बनवायला. बनव ना मग. चालू आहे का झालंय काम? इकडे झाले का सगळं? बरं आता जातो मी बघतो. ते फक्त ना कोणी असेल तर त्यांना पन्नी वगैरे काढून सांगा. ह्या मूर्ती अजूनपर्यंत मला वाटतं बनलेल्या नाही आहे. त्या साईडला ज्या मूर्ती आहे ना त्यांचं सगळं काम झालेलं आहे कलरचं आणि इथे बाकी आहे फक्त कलरिंगचं काम. तर गाईस चला मी आता त्या ठिकाणी आलेलं आहे जिथे मूर्त्यांना कलर वगैरे देऊन झालेलं आहे आणि सगळं फिनिशिंग वगैरे झालेली आणि बुकिंग वगैरे झालेली आहे मूर्तींची. 3 ठिकाणी हे मूर्त्या स्टोअर करून ठेवता, 1 ते 2 आणि तो 3. तर आता मी त्यांना सांगतो की थोडं प्लास्टिक वगैरे उघडा, मी पण छान छान प्रकारे बघू शकेल ना. सांगायच्या आधीच काका तिथे ते प्लास्टिक वगैरे ओपन करताय तेच व्हिडिओ वगैरे बनवण्यासाठी. ते चालेल म्हणे, मीच करून देतो आणि तोपर्यंत असं नॉर्मली आपण बघून घेऊ. हे बघा है ना मस्त. आणि गाईस ही मूर्ती बघा किती छान आहे, एकदम मस्त. फेटा, वस्त्र, धोती, भाई काय सुंदर वाटते आणि तो कलर पण किती मस्त सूट होतोय बघा ना, एकदम छान बाई. आणि तिकडे आहे दगडूशेठ. दगडूशेठला पण मस्त एकदम सजवलेले डायमंडने वगैरे, त्यासाठी खूप सुंदर दिसते ती. आणि ही एक लहान मूर्ती, कैसी लहान मूर्ती पण बघा ना किती मस्त दिसते है ना. त्यानंतर ही पण, हिची धोती खूप मस्त चमकते, सिल्वर कलरची जी धोती आहे ना तर खूप छान चमकते ही धोती. आम्ही इथूनच घेतो ना गणपती बाप्पांची मूर्ती, पण मम्मी बोलली की ना उभी घ्यायची म्हणे यावेळेस, गणपती बाप्पाचे पायावर उभे, तर तशी मूर्ती बघ म्हणे असली तर आपण ती घेऊ. बट आता यांच्याकडे तशी पाहिजे असेल तर घेऊ शकेल. तर एनिवेज आता जेवढ्या मूर्त्या आहेत तेवढ्या बघून घेतो मी. तर इथे लहान लहान मूर्त्या आहे गणपती बाप्पांच्या सर्व. सगळे फेटा वगैरे बांधून सगळं कवर वगैरे करून ठेवलेले. हे बुक वगैरे झालेले असतं, मग यांच्यावर काय धूळ नको बसायला, त्यामुळे छान प्लास्टिकने झाकून ठेवता. पण आहे ना धोतीचा जो कलर आहे ना गाईस, मागच्या वर्षी पण खूप छान होता, मी इथे आलो होतो तेव्हा, आणि ह्या वर्षी पण खूप छान आहे बघा. काका तुमच्या हिशोबाने तुम्हाला जे वाटतील ना की एकदम मस्त मस्त मूर्ती आहे त्यांचंच प्लास्टिक काढा, चालेल. तर आता त्यांनी काही काही मूर्तींचे जे प्लास्टिक आहे ते काढलेले आहे, जसं की ही त्यानंतर ही पण आहे, तिथे पण आहे, तिथे पण आहे, अशा काहीतरी त्यांनी काढून दिलेले आहे माझा त्या व्हिडिओ. तर ह्या मूर्तींचे ना मी मस्त सिनेमॅटिक्स काढतो.
काय म्हणतोय मित्रा? ब्लॉग चालू आहे का महाराज? हा गाईस, तर हा मुलगा मला मागच्या वर्षी पण भेटला होता. मागच्या वर्षी का त्याच्या मागच्या वर्षी? 2023 आहे का? म्हणजे मी 2023 पासून येतोय. बरोबर 23 का 22 पासून मी इथे येतोय. हां, तर आहे ना, हा मला आधीचा ब्लॉग दाखवतोय ज्यामध्ये हा होता आधी. तेव्हा तू काय बोलला होता ब्लॉगमध्ये? हां, तर आता हा इथेच होता. आहे ना, आल्यावर ओळखलं. आणि बाकी मग आता मी काही सिनेमॅटिक शॉर्ट्स काढले जे तुम्ही बघितलेच. खूप खूप मस्त मस्त मूर्ती आहे गाईस. आणि जे डेकोरेशन केलेलं आहे ते तर वेगळंच आहे. जे धोती घातलेली आहे कलरची आणि जे उपरणं आहे त्यांच्या अंगावर ते वेगळं खूप छान वाटते ते बघायला. आणि कलर कॉम्बिनेशन पण एक छान असतो. तुला माहिती का प्राईस वगैरे इथले? ते तुला नाही माहिती? अच्छा. इथे बघा आपले लाडके सिद्धिविनायक पण आहे. आणि त्यानंतर असे खूप रूपामध्ये गणपती बाप्पांची इथे मूर्ती आहे. हे बघा, ही पण आहे. या मूर्त्या पण बनवताय का? अच्छा अच्छा, साचे अलग अलग राहतात ना. मग हे आवल्या नाही होत का पावसामध्ये? नाही, झाकून ठेवतो ना. जसं इथे झाकलेले ना तसंच इथे पण मूर्त्या यांना पण झाकून ठेवलेले. आता पाऊस आला त्यांना पण झाकावं लागेल. आणि साचे कुठे असतात आता? कुठे बनवता मूर्त्या? मध्येच का? मध्ये बनवता. आता कलर चालू आहे. साचे मूर्त्या काढायचं काम झालंय आता. हा, आता कसं फक्त कलरिंगचं काम बाकी आता. कारण दिवस कमी नाही त्याच्यामुळे आता बंद केलं. 9 दिवस होऊन जाईल का? 9 दिवसामध्ये एवढे सगळे कलर वगैरे? एका मूर्तीला किती दिवस लागतो तरी? एका मूर्ती नाही, आम्ही अशी एक मूर्ती नाही करत. पूर्ण लॉट घेतो डायरेक्ट कलरचा का? 80 मूर्तीचा लॉट राहतो. तो लगभग 5-6 दिवसात होऊन जातो. नाही, आता समजा जर एका मूर्तीला कलर करायचा म्हटलं तर किती वेळ लागतो? 2 घंट्यातून जातो. 2 घंट्यातून जातं पूर्ण? आणि मग प्रॉपर एकदम फिनिशिंग थोडं डिझाईन वगैरे द्यायची असेल त्याला तर मग त्याला टाइम लागतो. जेवढं फिनिशिंग द्याल तेवढा जास्त टाइम. बरोबर. चला आता मध्ये जाऊ आणि बघू. मध्ये पण खूप छान छान मूर्ती आहे. या साईडला काही वेगळं आहे. जसं या काकू इथे. हा कोणता कलर म्हणता का कायला? हा प्लास्टिक आहे. प्लास्टिक कलर का? हा प्रत्येक मूर्तीला असतो ना? काही मॅट मध्ये असतो, काही प्लास्टिक मध्ये पण असतो. अच्छा. आता हा इकडे चालू हा मॅट आहे. हा मॅट आहे. हा बरोबर. प्लास्टिक आहे. ते फरक समजते ना. चमकते, तिन्ही चमकते. जो प्लास्टिक आहे ना तो शायनिंग मारतो. बरोबर. आणि काय किंमत सगळ्या वेगवेगळ्या आहे ना? वेगळ्या किमती सर्व. आता तुमच्याकडे अशी काही उभी मूर्ती का घरासाठी? लहान मूर्ती नाही. लहान नाही, थोडी मोठी. माझ्याकडे 6 फुटाची आहे. 6 फुटाची आहे? नाही, घरी नाही ठेवता येणार ती. चांगले. यांची काय किंमत आहे? आणि हे 3 सारख्याच आहे ना? ही 5 फुटामध्ये आहे. हा, याची 15,000 रुपये प्राइस. या तिघांची का? हा. आणि कलर वेगवेगळा देत आहे तिघांना? पर्पल, पिंक, ब्ल्यू आणि स्किन कलर. आणि धोतींना सगळा एकच कलर असेल? हो. हा. शंकराची मूर्ती ना, त्या शंकराच्या हिशोबाने तिला तोच रंग द्यावा लागेल ना. हा, तेच. हे कोणता? हे आपलं दगडूशेठ आहे. दगडूशेठ आहे काय? पुण्याचा दगडूशेठ आलो. बॅकग्राऊंड छान केलेलं आहे या मूर्तीचं. आणि ही आयडिया गेल्या वर्षी पण होती. मागच्या वर्षी? बरोबर. आता परत नवीन मागवली आहे. हा, गिरायकाची ऑर्डर होती, त्या ऑर्डरच्या हिशोबाने आणली मी ती. ही कुठे जाणार मग ही मूर्ती? ही मूर्ती इथं गणपती नगरला आहे. हा का? हे मागच्या वर्षी होती किंवा त्याच्या मागच्या वर्षी होती वाटतं? ही 2 वर्ष आले. ती 3रं वर्ष येईल. हा, मूर्ती एकच मागवता का? हो, एक सिंगल. कोणती? हे कुंभ स्नान आहे. अच्छा. हा बरोबर. खाली ते हे उंदीर मामा आहे. ह्या ऋषीमणी का? ऋषीमणी आहे. आणि ते कुंभ स्नान करायला आले. अच्छा, बरोबर. आता यावर्षी होतं ना कुंभमेळा, तर त्याचंच हे केलेलं आहे यावर्षी. थीम आहे. खाली पाणी आहे, पाण्यामध्ये उंदीर मामा आंघोळ करताय आणि हे ऋषीमुनी गणपती बाप्पा. अजून कोणती वेगळी मूर्ती आहे यावर्षी? सिद्धिविनायक. हा, सिद्धिविनायक तिकडे पण होती त्या साईडला, ती पण बघितली. तर छान छान गणपती बाप्पांच्या मूर्ती इथे, जसं आता त्यांनी सांगितलंच.
तरी हा मावशी ते कलर देत आहे. केव्हापासून करता मावशी तुम्ही हे? 18 वर्ष. नाही, या वर्षी केव्हा लागले कामाला? हा 3-4 महिने झाले. हा बर बर. आणि कोणते महिने असतात जेव्हा तुम्हाला आराम असतो? बरोबर, 1च महिना परत कामाला लागा. हा, लक्ष्मी पण असता का? अरे वा. आणि मग देवी वगैरे, आता गणपती झाल्यावर लगेच देवी. 1 महिना, एका महिन्यात तुम्हाला खूप काही आवरावं लागत असेल पटापट. हा हा, चांगलं आहे. त्या तिकडे पण आहे ना, तिकडे त्या साईडला. हा, लहान मूर्ती तिथे. आता इथले तर बघितले काही. आणि इथले जे गणपती बाप्पा आहे त्यांचं, लालबागचा राजा आहे गणपती बाप्पा. हे लालबागचे राजा आहे गाईस, मुंबई लालबागचे राजा आहे ना. हां, बॅकग्राऊंड पण ब्लॅक आहे. बघू, जर यावर्षी गणपती बाप्पांनी बोलवलं लालबागला, चिंतामणीला, खेतवाडीला, खूप अशी तिकडे गाईस खूप असतं मुंबईला, बोलवलं तर नक्की जाऊ. जर लिहिलेलं असेल नशिबात की यावर्षी पण ये म्हणून, तर नक्की जाऊ. हाय करा, हाय लाजत आहे का? मला तर जायची इच्छा आहे यार, पण आहे ना ते मागच्या वर्षी गर्दी वगैरे बघितली मी तर, बट त्यापेक्षा जास्त गर्दी तर मी काहीच आपलं शिवमहापुराण कथेमध्ये बघितलेली आहे. पण आणि आता सवय झालेली गर्दीची सर्व ठिकाणी, तर ह्या इथे जातोय मी. आणि आम्ही 2 वर्षापासून यांच्याकडनंच घेतोय घरासाठी पण, आणि यावर्षी पण काका तुमच्याचकडनं घेऊ. बरं बरं ठीक आहे ना. आता बघू घरासाठी कोणती आवडते, म्हणून आवडेल तर नक्की घेईल. आणि नाही तर दुकानात पण असतं ना, आपल्या दुकानात जाऊन बघेल. नाही तर मग ही पण बघा, ही पण छान वाटते. कलर त्यामध्ये 2 कलर आहे, एक ब्ल्यू आणि एक मेहंदी कलर. तर मग तर बघेल, मम्मी ब्लॉग बघेल तेव्हा मम्मीला समजेल. आणि हा अजून एक कलर आहे. हां, हे बघा काहीच लहान मुलांनी इथे मस्त क्ले का काका? क्लेने गणपती बाप्पा बनवलेले, एकदम किती सुंदर सुंदर वाटतंय बघा ना. लहान मुलांमध्ये पण खूप कलाकारी असते गाईस, पण ते दाखवत नाही. ते बघा गणपती बाप्पा झोपलेले, बसले गणपती बाप्पा बघा. हे पण छान आहे. तुम्ही कोणती ठेवता काका घरामध्ये मूर्ती? घरामध्ये ठेवली ना, त्या कारखान्यामध्येच असते छोटी मूर्ती ना. अच्छा, पहिली का लहान मूर्ती नाही लक्ष नाही गेलं. तर चला आता जातो मी वरती. वरती पण आहे 3 फुटाच्या मध्ये. वरती बघून आता. हा यार, ही पण ठेवू शकतो घरात, पण मग ही जास्तच मोठी होऊन जाईल 3 फुटाची. हा, घरासाठी छान आहे, बट मग खूप जड चालली जाईल उचलायला पण. आणि आमच्या घरी तर 5 दिवसासाठी देतात गणपती बाप्पा. आणि बाकी मग इथे पण आहे, ही पण छान आहे. येलो कलरची धोती आहे. आणि हे गणपती बाप्पा इथे पिकॉकवर बसलेले. जर्मन शेफर्ड. आमच्याकडे पण आहे, चेरी आहे आमच्याकडे. येला येईल माझ्यामधून चेरीचा वास येईल. हा बघा. आता हो, हाडू बुकरे हो फाटली. ही पण आहे मस्त एक. त्यानंतर हा, ही पण छान आहे एक. फुटामध्ये तुम्ही जास्त नाही बनवत का? हे खूप कमी स्टॉक असतो. हा, लोकांनी घ्यायला पण पाहिजे, त्यामुळेच. ही बुक झालेली आहे, बाकी आहे ना. आणि हिची काय किंमत आहे मग? 5,500. अच्छा, यांना कोणता कलर म्हणता? कॉपर कलर आणि मार्बल कलर. मार्बल कलर का? अच्छा. आणि हा कॉपर. ओके. काय नाव आहे तुझं? गिरीश सचिन सोनवणे. आणि काय बघतो का व्हिडिओ? हो बघतो. कुठे, इंस्टाग्राम की यूट्यूबला? यूट्यूब. अच्छा, इंस्टाग्रामला पण फॉलो करशील मग चालेल. हो. तू करतो का फॉलो? खरंच? बघतो का ब्लॉग मग? तुला असतो का बरं मित्रा? हां, अरे टोपी काढणार आहे आता. बोल ना, लाजला.
चला आम्ही पुन्हा निघालेलो आहे घरी जायला आणि हलका हलका पाऊस पण सुरू झालेला आहे. मला हेच वाटत होतं यार पाऊस नको यायला, बट काय हलका पाऊस आहे ठीक आहे जाऊ शकता घरी. जर जोरात असता ना मग इच्छाच नसती झाली घरी यायची, थांबलाच नव्हती ते अजून. आणि हे बघा गाईस मस्त इथे टेंट, इथे बघा मंडप वगैरे पण बांधायला सुरुवात केलेली आहे. पण मंडपामध्ये फक्त आता गाड्या लावलेल्या आहे. फक्त 9 दिवस मग गणपती बाप्पा असतील गाईस इथे आहे ना. इथे असतो आपलं बरोबर भवानी मातेच्या मंदिराकडे असते इथे. आणि त्यानंतर सुभाष चौकाचा एक राजा असतो, इथे मानाचा गणपती बसतो. जी आप्पा समाधीमध्ये असतो ना, इथे मानाचा गणपती असतो भवानी माते मंदिराकडे. आणि तिथे सुभाष चौकाचा राजा. गाईस हे काय बघतो बघा ना, भवानी मातेच्या मंदिराला मोठं बनवत आहे अजून. किती दिवसापासून इथे येणंच नाही झालं होतं ना, तर माहितीच नाही की मंदिरात असं काही काम चालू आहे. बघा एकदम म्हणजे वेगळं करताय मंदिराला, मोठं करताय अजून. परवा तर इथे दहीहंडी झाली होती मस्त. आणि इथे बसतो सुभाष चौकाचा राजा इथे. चला आता सुभाष चौकात आलेला आहे, जातो घरी.